नमस्कार मित्रांनो, 4 दिवसावरती जागतिक पर्यावरण दिन जवळ आलेला आहे आणि या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं लक्ष उष्णता वाढीच्या प्रश्नाकडे जातं, वृक्ष लागवडीकडे जातं. परंतु त्याचबरोबर सर्वात मोठा प्रश्न आहे आणि गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे शहरातील कचऱ्याचा आणि प्लास्टिक निर्मूलनाचा. आज जर तुम्ही पाहिलं तर दर दिवसाला एका शहरामध्ये शेकडो टन, मोठ्या शहरामध्ये हजारो टन प्लास्टिकचा कचरा जमा होतोय. मग आता या कचऱ्याची विल्हेवाट कुठे लावणार? अनेकदा या कचऱ्याचे प्लास्टिकचे कण हे नाल्यामधून, नद्यामधून आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये येतात आणि तेच पाणी आज आपण पित आहोत. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, की आपण माणसं आहोत. किडे, मकोडे, आळ्या यासारखं आपलं आयुष्य जाऊ नये. कारण कधीतरी स्वतःकडं मन लावून पहा, कधीतरी स्वतःच्या आयुष्यात पहा. अनेकदा शेजाऱ्याचं दुःख, समाजातली प्रतिष्ठा यालाच आपण सर्वस्व मानतो, परंतु ते वास्तव नाही. खरं सुख तेच आहे ज्यामध्ये आपल्या आत्म्याला खरी तृप्ती लाभते आणि ही तृप्ती बाह्य प्रतिष्ठेवरती अवलंबून नाही. तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात एखाद्या झाडाखाली, एखाद्या टेकडीवरती गेल्यानंतर जी नीरव शांतता आणि स्वच्छ श्वास आणि मोकळी हवा मिळते, त्यामध्ये जे सुख आहे ते सुख, ती प्रसन्नता आणि तो आनंद शहरातील वातावरणात नाही. आणि म्हणून आपण जर आपल्या पुढच्या पिढ्या कचऱ्यात जन्माला घालणार असू तर त्यांच्या जीवनाचा कचरा व्हायला वेळ लागणार नाही. आणि आज तेच चालू आहे. इथे कोणाचंही जगणं, कोणाचंही मरणं शाश्वत नाही. आणि म्हणून कधीतरी स्वतःच्या आयुष्याकडे एकदा पहा, माणूस म्हणून जगायला शिका आणि शहरामधील कचऱ्याचे ढीग कमी कसे करता येतील, आपल्या घरातील कचरा कमी कसा करता येईल याचा विचार करा. सरकार याच्यावरती लक्ष देणार नाही आणि दिलं तर स्वच्छतेच्या नावाखाली अवाच्या सव्वा बिलं उचलून मोकळं होईल. पर्यावरणाच्या नावाखाली अनेक टेंडर निघतील, अनेक कामं केली जातील, पण ते कागदावरती असतील. तुमचं आयुष्य स्वच्छ करायचं असेल तर ते तुम्हालाच झाडू घेऊन उतरावं लागेल. तुम्हालाच तुमचं आयुष्य, तुम्हालाच तुमचं घर, तुम्हालाच तुमचा परिसर स्वच्छ करावा लागेल. इथे तुम्हाला जगविण्यासाठी आणि तुम्ही जगावेत म्हणून कोणालाही चिंता नाही. तुमची चिंता तुम्हालाच करावी लागेल, हे खरं सत्य आहे. आणि म्हणून पर्यावरण दिन साजरा करीत असताना पर्यावरण आपल्या आयुष्यामध्ये जोपासत असताना अगोदर आपल्या घरातील पर्यावरण जोपासा, आपल्या मस्तिष्कातील, आपल्या स्वभावातील पर्यावरणाला स्वच्छ करा, पर्यावरण संवर्धित करा. कारण आपल्या आयुष्यातलं पर्यावरण हेच सभोवतालचं पर्यावरण आहे आणि हाच निसर्ग आहे. निसर्ग आणि तुम्ही या सृष्टीतून वेगळे नाहीत. तुम्हीच या पर्यावरणाचा, या निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहात. आणि म्हणून पर्यावरण दिन साजरा करीत असताना एखादं झाड लावा, आपल्या परिसराची स्वच्छता करा, आपल्या घराची स्वच्छता करा आणि संकल्प करा की प्लॅस्टिकच्या वस्तू माझ्या आयुष्यातून मी बाद करील, मी त्यांचा त्याग करील. हा थोडासा संकल्प लाखो टन, हजारो टन प्लास्टिक तुमच्या अवतीभोवतीपासून दूर होण्यासाठी मदत करील. कारण खरी समस्या हीच आहे. म्हणजे झाडं, पाणी, डोंगर यापेक्षाही मोठी समस्या शहरामधली जर असेल तर ती आहे प्लॅस्टिकची. म्हणून ज्यांना झाडं लावता येणार नाहीत, ज्यांना नदी स्वच्छ करता येणार नाहीत, त्यांनी कमीत कमी आपल्या शहरातील कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. धन्यवाद.